नमस्कार. एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. निंबूतमध्ये आत्ता डेंग्यूचे पेशंट वाढत आहेत. त्या संदर्भात काय उपाययोजना खरं तर केली पाहिजे या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी शिंदे डॉक्टर आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार डॉक्टर, एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. निंबूतमध्ये आत्ता डेंग्यूच्या पेशंटची संख्या वाढते, तर यासाठी पेशंटची संख्या वाढू नये किंवा तो कंट्रोलमध्ये राहावा डेंग्यू, यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? सर, तसं डेंग्यूचा एक आजार जो आहे तो डासांमुळे होतो, हे पहिली गोष्ट सर्वांना माहीत असायला हवी. दुसरं, सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जागोजागी जिथे कुठे खड्डे, घरावरील असणारे डबके, जुने टायर, गंज पडलेले छोटे मोठे ड्रम किंवा जे काय असतील ज्याच्या कोणामध्ये स्वच्छ पाणी साठवून राहतं आणि दीर्घकाळासाठी असतं आणि उघड्यावरती असतं, अशा ठिकाणी डेंग्यू, त्याच्यामध्ये एडिस एजिप्टी नावाचा तो मच्छर असतो, जो ह्या ठिकाणी जाऊन स्वतःचे अंड जमा करतो. आणि हे जवळपास त्याची जशी जीवनचक्र आहे त्यानुसार तो त्या अंडातून बाहेर येणार आणि ते स्वतःचं अन्न म्हणून मनुष्यांचं रक्त घेतो. तर हे एक असा आजार आहे ज्याच्यामध्ये मच्छर एक वेळेस जर भरारी घेतली तर ते एकपेक्षा जास्त लोकांना एका वेळेस डसतो. ह्याच्यामध्ये जर हा विषाणू डेंग्यूचा, ज्याला आपण DN1 आणि DEN1 आणि DEN2 हे दोन प्रकारचे व्हायरस आहेत जे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात. ह्यांचं जेव्हा मिश्रण होऊन जेव्हा ह्याच्याशी संक्रमित असणारा मच्छर जर कुठल्या माणसाला चावला तर त्या व्यक्तीला हा डेंग्यूचा आजार होण्याची दाट शक्यता असते. आणि हे मच्छर एका वेळेस एकपेक्षा जास्त लोकांना चावतो. म्हणून जर एक जरी मच्छर जरी तसा संक्रमित मच्छर जर चावायला निघाला तर एक वेळेस ते 4 ते 5 लोकांना एक वेळेस आजार देऊ शकतो. म्हणून ह्यासाठी प्रतिबंधात्मक उपायाच्या नावावरती आपल्याला 3 स्तरावरती काम करता येतं. सर्वात प्रथम, डेंग्यू ह्या मच्छराचा उद्रेकच न होऊ देणे. ज्या कोणत्या ठिकाणी स्वच्छ पाणी साठवून असतं आणि उघड्यावरती असतं, 2 दिवसापेक्षा अधिक किंवा नियमाने 5 दिवसाच्या पेक्षा अधिक ज्या ठिकाणी पाणी साठवून असतं ते सर्व डबके, ड्रम, मोठ्या पाण्यासाठी सर्व काही तुम्हाला पूर्णतः मोकळे करावे लागतील. त्याला कोरडं ठेवावं लागेल 1 दिवसासाठी, आणि कोरडं ठेवल्यानंतर त्याला तुम्ही दुसऱ्या दिवशी परत पाण्यासाठी वापरू शकता. ज्या डॉक्टर, 1 मिनिट थांबवतो तुम्हाला, ज्या उंचावरती काही टाके असतात आणि त्या पॅकबंद असतात, मग त्यामध्ये सुद्धा डेंग्यूचा मच्छर असू शकतो का? येस. जे कोणतं पाण्याचा साठा जो स्वच्छ पाण्याने भरलेला आहे आणि उघड्यावरती आहे, जर तुम्ही छतावरती असे मोठे काही ड्रम वापरत असाल पण ते उघड्यावरती ठेवत असाल, म्हणजे जुने जे ड्रम असतात त्याच्याकडे जास्त कोणी लक्ष देत नाही, छतावर वगैरे जास्त कोणी वापरत नाही त्याला आणि स्वच्छही कोणी करत नाही, पण ते उघड्यावरती जर असेल तर हो, नक्की होतात. आणि जर ते समजा एखादी टाकी असेल आणि ती पॅकबंद असेल, वरून त्याला झाकण असेल, तर त्यामध्ये डेंग्यूचा मच्छर होऊ शकतो का? शक्यता आहे, पण खूप कमी प्रमाणामध्ये. जे काय आपल्याकडे पाणी येतं हे कुठल्या ना कुठल्या एक मोठ्या सोर्सपासूनच येतं. जर ते सोर्स जर मोठ्या उघड्यावरती असेल आणि ते पाणी जर सर्वांमध्ये पाठवलं असेल तर काही ना काही प्रमाणामध्ये शक्यता आहे की तिथं पण डेंग्यूचा उद्रेक होईल, पण खूपच कमी प्रमाणात असतो. आणि वरून जर ते टाईट सील बंद असेल त्याच्यातून तयार झालेला मच्छर हा तिथून बाहेर निघणारच नाही. अगदी बरोबर आहे. म्हणून ते दुसरा एक प्रश्न विचारू डॉक्टर. आता डेंग्यूचा विषय निघाला, डेंग्यूची साथ आहे आत्ता सध्या. तर बऱ्याच नागरिकांमध्ये फॉगिंग संदर्भात काही गैरसमज आहेत. तर फॉगिंग करताना खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने केलं पाहिजे? आता आपण बऱ्याच वेळा पाहता असतो की फॉगिंग करत असताना रस्ता किंवा तुमच्या घराशेजारील झाडे, गटर लाईन असेल तर त्या ठिकाणी फॉगिंग केलं जातं. पण ते फॉगिंग घरात सुद्धा केलं पाहिजे का? आणि केलं पाहिजे तर कोणत्या घरात केलं पाहिजे? कोणत्या म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ज्या घरात वयोवृद्ध नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, आजारी कोणी व्यक्ती आहे, अशा ठिकाणी कशा पद्धतीने फॉगिंग केलं पाहिजे आणि अदरवाईज इतर ठिकाणी फॉगिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे? आता ह्याच्यामध्ये सर, जसं मी पहिलं सांगितलं की आपल्याला जर ह्याचा उद्रेक थांबवायचा असेल तर 3 स्तरावरती आपण प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. एक, पहिला त्याचा उद्रेक थांबवणं, म्हणजेच काय, टाईट सील बंद ड्रम वगैरे असायला हवेत. आणि जर कुठे उघड्यावरती जर काही जर पाण्याचा साठा ठेवलेला असेल तर त्याच्यावरती काही केमिकलची फवारणी आपण जे करतो, अबेटिंग ज्याला म्हणतो आपण, ते करू शकतो किंवा गप्पी मासे सोडू शकतो.
पण तेव्हा काय करणार, जेव्हा पहिल्यापासूनच ते अळी जे आहे ते मच्छरामध्ये रूपांतर करून हव्यामध्ये आलेली आहे, तर त्या ठिकाणी आपण धूर फवारणी, ज्याला आपण फॉगिंग असा शब्द वापरतो कॉमनमध्ये, ते केलं जातं. ह्याच्यामध्ये जे काही औषधं वापरले जातात त्याच्यामध्ये काही असे लोक असतात, लहान मुलांमध्ये जन्मजात जे लेकरू असतात त्यांना ही औषधं श्वास घेणं म्हणजे एक प्रकारचं गॅस किंवा धूर स्वतःच्या शरीरामध्ये घेणं, जे त्यांना श्वास घ्यायला त्रास पोहोचवते. जे छोटे बालकं असतात 5 वर्षापासून 12 वर्षापर्यंत, काही लोकांना अस्थमाचा प्रॉब्लेम असतो. त्याने जरी धूर घेतला तर त्यांना पण अस्थमाचे ॲग्रेवेट रिॲक्शन होऊ शकते. त्यासोबत वयस्कर लोक जे खूप आजारी आहेत, पूर्णपणे बेड रिडन, ज्याला म्हणतो आथरण पकडून बसलेले आहेत, आणि ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे, स्टेरॉईडसारख्या औषधांवरती आहेत, किंवा रक्त पातळ होण्यासारखे जे औषधे जे कोणी घेत आहेत, किंवा जे कोणी मोठ्या औषधावरती आहेत, त्यांचं कुठं ना कुठं रोगप्रतिकारक क्षमता कॉम्प्रोमाइज झालेली असते, आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा धुराचा मोठा जर एक्सपोजर झाला तर त्यामुळं त्यांना त्याची रिॲक्शन येणं, किंवा धूर सहन न होणं, कोंदटल्यासारखं वाटणं, ॲलर्जिक रिॲक्शन होणं, अशा काही गोष्टी होऊ शकतात. पण हे खूपच कमी प्रमाणामध्ये असतात. ह्याच्यावरचा जर उपाय करायचा म्हटलं तर असा कोणता विशिष्ट उपाय नाही आहे की तुम्ही त्याच्यापासून वाचू शकता. पण जर करायचंच म्हटलं तर ज्यावेळेस धूर फवारणी केली जात आहे घरामध्ये, त्यावेळेस तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर थांबू शकतात, म्हणजे धुराचा संपर्क टाळण्यासाठी. म्हणजे फॉगिंग करत असताना फॉगिंग हे घरात निश्चितच केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का? आयडियली जर सांगायचं म्हणलं तर हो, घराच्या मध्ये फवारणी करायलाच हवी. आणि मूळतः त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याचा सांडवा जास्त होतो, जसं की आपलं भांडी घासायचं ठिकाण, आंघोळीचं ठिकाण किंवा बाथरूमचं ठिकाण, ज्या ठिकाणी पाण्याचा जास्त प्रमाणात वापर होतो आणि पाणी साठवून असतं. आणि गावकरी विभागामध्ये असं असतं की लोक ड्रममधलं वगैरे पाणी वगैरे वापरतात, तर त्या ठिकाणी ते शक्यतो उघडेच ठेवलेले असतात. उघडे पण असतात, थंडव्या जागेत असतात, आणि वरून ते चिखल ज्या ठिकाणी असतं, म्हणजे पाणी सांडलेलं असतं जमिनीवरती, त्या ठिकाणी ते जास्त प्रमाणात असतात. म्हणून त्या ठिकाणी हे डेंग्यूची मच्छरांची उत्पत्ती आणि त्यांचा साठा मोठ्या प्रमाणात असू शकतो, म्हणून त्या ठिकाणी करणं जास्त सोयीस्कर राहील. आता आरोग्य विभागाकडून आता निंबूतमध्ये बऱ्याच ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 5-6 पेशंट डेंग्यूचे सापडलेत असं प्राथमिक माहिती मिळालेली आहे. त्या माहितीनुसार मग आता आरोग्य विभाग ॲक्शन मोडवरती आहे. तर आरोग्य विभागाकडून आता नक्की निंबूतमध्ये काय काय उपाययोजना केल्या जात आहेत डेंग्यूची साथ थांबवण्याकरता, किंवा लोकांपर्यंत कुठल्या माध्यमातून आपली टीम पोहोचत आहे? जसं की प्रतिबंधात्मक उपायाच्या हिशोबाने आपण कारवाई करत आहोत. मागील 1 आठवड्यापासून आपण दैनिक जे आमचं रुटीन सर्वे चालू असतो, त्याच्यामध्ये आम्ही गप्पे मासे सोडणे आणि अबेटिंग वगैरे करणे, टेम्पॉससारखे औषधांचा वापर करून धूर फवारण्याचा प्रकार चालू आहे. ग्रामपंचायती त्याच्यामध्ये आपली मदत करतच आहेत. आणि जेव्हा आपल्याला अशी बातमी कळाली की डेंग्यूचा उद्रेक होण्याची शक्यता आहे आणि पुष्कळ लोकांना ताप, अंगदुखीसारखी लक्षणं आढळत आहेत, त्याच्यावरती आपण ह्याला डेडिकेटेड डेंग्यूचा सर्वे सुरू केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये शनिवारपासून आपण याचा सर्वे सुरू केलेला आहे. आणि आतापर्यंत सर्वे केले असता आपल्याला असं कोणी उद्रेकाची लक्षणं आढळणारी कुठे जागा सापडलेली नाही आहे. तरी आपलं सर्वे कंटिन्यू आहे, आणि जे काही पुढे रिपोर्ट येतील त्याच्यानुसार आपल्याला रुग्णसंख्या कन्फर्म सांगितली जाईल. म्हणजे भिण्याची काही आवश्यकता नागरिकांनी नाही. आता नागरिकांमध्ये बरेच संभ्रम आहेत. तर एम न्यूज मराठीच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना आता काय आवाहन कराल? सर, भीतीचं कारण नाही असं म्हणणं बरोबर नाही राहील. भिण्याचं कारण आहे. डेंग्यू हा आजार शक्यतो शहरी भागामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो, परंतु काही प्रमाणामध्ये तर मागील 1 ते 2 दशकामध्ये असं दिसून येत आहे की गावकरी भागामध्ये पण डेंग्यूचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. आणि आपण गावकरी लोक असल्यामुळं ह्या ठिकाणी कच्चे रस्ते असणं, गटारी वगैरे जे असतं ते उघड्यावरती असणं, किंवा नदीच्या ठिकाणी लोक जे काही राहतात तशा ठिकाणी ह्याचा आजाराचा उद्रेक होणं मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे. तर ह्याबद्दल आपण ह्याला असं दुर्लक्ष करणं बरोबर राहणार नाही, परंतु प्रतिबंधात्मक उपायाला चांगल्या पद्धतीने जर वापर केला तर खूप चांगलं राहील. आता जे काही आपण आतापर्यंत बोललो हे शासनामार्फत किंवा मोठ्या यंत्रणा ज्या आहेत, जसं की ग्रामपंचायत, आरोग्य सेवा किंवा इतर काही वरिष्ठ कार्यसंस्था आहेत, त्यांच्याकडून केले जाणारे हे उपाय आहेत. घरगुती स्तरावरती सर्व लोकही ह्याचा उपाय करू शकतात. आपण मच्छरदाणी वापरू शकतात. मच्छरदाणी नसेल तर आपण गुड नाईट कॉईल, लिक्विड, किंवा आपण जे काही मच्छराला मस्किटो रिपेलेंट जे आपण म्हणतो
फायबर वापरणे, क्रीम वापरणे, हे सगळं करू शकतो. आणि जर कुणाला हे नाही करता येत असेल तर शरीरावरती रात्री झोपत असताना जाड कपड्याचे शर्ट पॅन्ट आपण जर वापरले, जसं की आपण फुल स्लीव्ज असणारे शर्ट, स्वेटर किंवा आतरण पांघरण जे आहे ते थोडंसं जाड कपड्याचं जर असेल तरी पुरेसं राहील. कुठलाही मच्छर डेंग्यूचा जो आहे तो आकारामध्ये छोटा असतो आणि जास्त उंच भरारी पण घेत नाही. असं म्हणू शकतात की तुम्ही तुमच्या कमरेच्या खालचा भाग जर तुम्ही उंची जर नापली तर तेवढ्या अंतरावरतीच तो मच्छर उडतो. तो जास्त उंच भरारी घेऊ शकत नाही. तर पलंगावरती झोपलं तर ते चांगलं राहील. तुम्ही ज्या ठिकाणी झोपत आहात त्या ठिकाणी कोरड ठेवलेली चांगली राहील. घरामध्ये जर तुम्ही पाणी डबके जर वापरत असाल तर रात्रीच्या टायमाला कुठल्या भांड्यामध्ये डेरा, हंडा, घागर असे जे काही आपले युटेन्सिल्स आपण वापरतात त्याला झाकून ठेवणे आणि ज्याला कोरडं ठेवता येत असेल त्याला कोरडं ठेवणे. एक दुसरा प्रश्न डॉक्टर, आता माझ्या माहितीने बऱ्यापैकी फ्रीजच्या पाठीमागं जे भांडं असतं त्यामध्ये स्वच्छ पाणी असतं आणि फारसं एक 2-4 दिवस तरी त्या भांड्याकडं घरातलं कोणी शक्यतो पाहत नाही. मग त्या भांड्यात डेंग्यूचे मच्छर तयार होऊ शकतात का आणि ते भांडं किती दिवसाला साफ केलं पाहिजे? सर, खरं सांगायचं म्हणलं तर तुम्ही बरोबर एक चांगला प्रश्न विचारला. फ्रीज एक अशी गोष्ट आहे ज्याचा आपण पुढचा भाग तर खोलतो पण पाठीमागच्या भागाकडे कोणी लक्ष देत नाही. कधी लाईट जाते, कधी आपण फ्रीजचं ते रेग्युलेटर वगैरे कमी जास्त करतो, त्याच्यामुळं त्याच्यामधला जो बर्फ असतो तो विरघळतो आणि त्याच्यामधलं सर्व पाणी जे आहे त्याच्या मागलच्या कंटेनरमध्ये जमा होत असतं आणि हे जमा होत असतं आणि ते बाष्पीभवनामध्ये उडून पण जातं. तर ह्याच्याकडे कुणाचं लक्ष जातच नाही की फ्रीजच्या पाठीमागलच्या त्या कंटेनरला पण एकदा पाहावं म्हणून. आम्हाला असं पाहण्यामध्ये येत आहे की अशाच ठिकाणी लोकांचं जिथं लक्ष जात नाही त्या ठिकाणीच हे पॉझिटिव्ह स्पॉट भरपूर सापडतात. सर्वे करत असताना पण अशाच ठिकाणी आम्ही जास्त लक्ष करतो आणि ह्या ठिकाणी आम्हाला स्पॉट सापडल्यानंतर त्याला कोरडं करतो. राहिला प्रश्न ह्याला किती वेळेस मोकळं करायला पाहिजे? 7 दिवसाला किमान एक वेळेस तरी मोकळं केलेलं चांगलं राहील. 6 दिवसातून किमान एकदा स्वच्छ, हां, म्हणजे आठवड्यातून एक वेळेस केलेलं चांगलं राहील. आपण जो कोरडा दिवस पाळायला सांगतो त्याच्यामध्ये जर केलं तर खूप चांगलं राहील. पण जर कोणी खूप ॲक्टिव्हली काम करत असेल तर एक 2 ते 3 दिवसाला एक वेळेस त्याच्यात पाणी मोकळं करायचं. अर्धा ते 1 घंट्यासाठी त्याला उलटं ठेवून द्यायचं उन्हामध्ये, ते वाळून जातं, त्याला परत तुम्ही वापरायला घेऊ शकता. धन्यवाद सर. या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य नंदकुमार काकडे देखील आपल्याशी या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपलं देखील एम न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे. निंबूतमध्ये डेंग्यूची साथ थोड्या प्रमाणात दिसते आता. ग्रामपंचायत प्रशासनाकडून काय काय उपाययोजना केल्या जातात? ग्रामपंचायत प्रशासनाकडून आरोग्य विभाग तर सहकार्य करत आहे. 2 दिवस झाले त्यांचा सर्वे चालू आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो की लोकांनी एक आठवड्यातून कोरडा दिवस पाळावा. म्हणजे हे एकट्या ग्रामपंचायतचं काम नाही, लोकांनी सहकार्य करावं. त्यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करावं. पण आपण एक दिवस ठरवावा आठवड्यातून कोणताही, तो दिवस कोरडा पाळू. मागील आठवड्यात तर मला वाटते 12-13 तारखेला आपण ग्रामपंचायतच्या वतीने फवारणी केलेली आहे. कसली फॉगिंगची फवारणी केलेली आहे. आणि आत्ता डेंग्यू पेशंट थोडं वाढल्यामुळे आरोग्य विभागात सर्वे चालू आहे. त्यांनी निश्चित आकडेवारी आपल्याला सांगितली नाही, सर्वे चालू आहे. पण अजून 1-2 दिवसात, आज रविवार आहे, 2 दिवसात पुन्हा एकदा आपण पेशंट वाढतात त्यामुळे पुन्हा एकदा फवारणी घेणार आहोत ह्या पेशंट वाढल्यामुळे. पण लोकांचं पण त्यासाठी सहकार्य पाहिजे. मी एम चॅनल आवाहन करतो लोकांना की आपण एक दिवस ठरवू, आठवड्यात एक दिवस कोरडा पाळायचा, की एक दिवस पूर्णपणे म्हणजे ते भांडं कसे कोरडा दिवस म्हणजे समजा मंगळवार कोरडा दिवस ठरवला तर लोक काय करतात, उद्या पाणी येणार नाही म्हणून आजच बाबा जास्त भांडी भरून ठेवतील. तसं नाही, कोरडा दिवस म्हणजे ज्या भांड्यात आपण पाणी भरतो कोणतं असू द्या, जे मोकळं, ते भांडं त्या दिवशी मोकळं ठेवायचं, कोरडं करून ठेवायचं, त्या दिवशी त्या भांड्यात पाणी भरायचं नाही. असे कोरडा दिवस पाळला पाहिजे. किंवा टाक्या एक दिवस टाक्यात भरायचं नाही, त्या टाक्या पूर्णपणे मोकळ्या ठेवायच्या कोरडा दिवस. अगदी बरोबर आहे. मगाशी डॉक्टरांनी जसं सांगितलं की डेंग्यूचा मच्छर जिथून तुम्हाला पाणी सप्लाय होतो तिथून सुद्धा येऊ शकतो. मग गावातील नागरिकांनी एक दिवस कोरडा पाळणे त्यापेक्षा जर त्या टाक्यांना, म्हणजे थोडक्यात असं मला म्हणायचं आहे की त्या टाक्यांना सुद्धा डॉक्टर एक दिवस कोरडा पाळावा लागेल. ज्या पाणी सप्लाय करणाऱ्या ज्या गावातल्या टाक्या आहेत त्या टाक्या सुद्धा एक दिवस कोरड्या ठेवाव्या लागतील ना. तसं केलं तर खूप चांगलं राहील सर. ते कारण त्या ठिकाणी नक्कीच मच्छर होऊ शकतात त्या ठिकाणी सुद्धा आणि तिथूनच तुमच्या घरापर्यंत ते पोचू शकतात. मग टाक्याचे एक दिवस मोकळ्या ठेवल्या पाहिजेत का, काय म्हणणं आहे? कोरड्या ठेवाव्यात असं तर नाही म्हणणार मी,
पण एक वेळेस त्याला पूर्ण मोकळं करून एक त्याला कोरड पडावं एवढंपर्यंत जर केले तरी पुष्कळ आहे. खरं तर टाक्यासुद्धा कोरड्या ठेवणं हा एक बेस्ट उपाय होऊ शकतो. ते आम्ही ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच आम्ही मिळून तो विचार करू. म्हणजे आमचा तर प्रयत्न चालले आम्ही की एक दिवस पाणी सोडायचं नाही, मग ते टाकीसुद्धा भरायचं नाही असं करू प्रयत्न त्यासाठी. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे. या ठिकाणी आपण आम्हाला वेळात वेळ आपला अमूल्य वेळ दिलात, आमच्याशी चर्चा केलीत त्याबद्दल दोघांचे धन्यवाद. आणि एम न्यूज मराठीच्या वतीने नागरिकांना देखील आवाहन आम्ही करतो की स्वतःच्या आरोग्याची खरं तर प्रशासन आपली काळजी घेतच आहे, पण आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी आपण स्वतः देखील घेतली पाहिजे. प्रशासनाला जर आपण योग्यरित्या सहकार्य केलं तर नक्कीच आपलं आरोग्य हे सुरक्षित राहील. एम न्यूज मराठी, मी मधुकर बनसोडे, निंबूत.